पोटात गेलेलं अन्न जे आहे त्याच्यामुळे सुद्धा अशा पद्धतीचा एक्झिमा फ्लेअरअप होऊ शकतो किंवा त्रास त्याचा होऊ शकतो? होऊ शकतं. आता परवाच एक पेशंट आली होती, म्हणजे आता तुम्ही ऐकत असाल प्रीबायोटिक, प्रोबायोटिक, इन्फ्लॅमेटरी, अँटी इन्फ्लॅमेटरी डाएट वगैरे, तर त्याच्यामध्ये काही अन्नपदार्थ खाऊन सुद्धा पेशंटला ॲलर्जीज, खाज वगैरे वाटते. परवाच एक पेशंट आली होती की तिला थोडंसं प्रोटीन कमी होतं म्हणून आम्ही तिला अंडी जास्त खायला सांगितली आणि एक्झिमाची पेशंट होती ती. आणि मग ती म्हणाली की डॉक्टर, जेव्हापासून मी अंडी खायला लागले तेव्हापासून माझे हे एक्झिमा वाढला आहे. तर मग हे इन्फ्लॅमेटरी म्हणजे आपल्या शरीरात दाह उत्पन्न करणारा त्याच्यामध्ये येतं. आता जिममध्ये किंवा आजकाल प्रोटीनमध्ये अंडी तर सर्वच जण खातात, हे काही सगळ्यांनाच होईल असं नाही आहे, पण काही पर्टिक्युलर माणसाला त्याची प्रॉब्लेम असेल तर त्याच्यामध्ये ही ॲलर्जी होऊ शकते. त्यामुळे इन्फ्लॅमेटरी, अँटी इन्फ्लॅमेटरी डाएटचं आता खूप आपण असं डाएट वापरला पाहिजे. म्हणजे आपण प्रोसेस्ड फूड हे किंवा बेकरी आयटम्स हे दाह करणाऱ्या गोष्टी आहेत त्या अवॉइड केल्या पाहिजे. फ्रेश व्हेजिटेबल्स किंवा प्रीबायोटिक, प्रोबायोटिक म्हणतात, तर प्रोबायोटिक्स म्हणजे गुड बॅक्टेरिया, ते आपल्या हेल्थसाठी, गट हेल्थसाठी चांगले आहेत. जसं की आपण पारंपरिक आपण दही खातो दुपारच्या जेवणामध्ये वगैरे, तर ते चालू ठेवलं पाहिजे. हे आपल्या पचनशक्ती आणि ते इनडायरेक्टली ह्या एक्झिमावर पण काम करतं.